हाय फ्रेंड्स, मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आहे रविवार, हे दुपारचे वाजले 2:30 आणि आता आपल्या ब्लॉगला सुरुवात केली आहे। तर तुम्हाला सांगितलं होतं त्या दिवशी की मी वॉलपेपर बोलवला आहे किचनच्या खिडकीला लावायला, तर तो वॉलपेपर आलेला आहे। आता तो वॉलपेपर ना लावून घ्यायचा आहे बघा। तर ॲमेझॉनवरून बोलवला होता, दाखवते तुम्हाला। तर याच्यामध्ये वॉलपेपर ते काल मला मिळाला। मी हे ॲमेझॉनवरून वॉलपेपर बोलवला होता, तुम्हाला सांगितलंच होतं ते मागे तुमच्यासोबत शेअर केलं होतं की किचनची खिडकी मी क्लीन केली, त्याचा वॉलपेपर काढून टाकला होता, खराब झाला होता। त्याच्यामुळे आता खिडकीला लावायला वॉलपेपर नव्हता, त्याच्यामुळे मग म्हटलं की एक वॉलपेपर बोलवून घ्यावा। एक भरपूर दिवस पूर्ण हा वॉलपेपरचा रोल मला न्यूजपेपर वगैरे लावता आले असते, पण न्यूजपेपर एवढा चांगला दिसत नाही, म्हणून मग म्हटलं की वॉलपेपर बोलवावा। कारण तर मी याच्या आधी वॉलपेपर लावलेला होता, त्याच्या आधी मी न्यूजपेपरच लावायचे, पण ते न्यूजपेपर थोडे दिवसानंतर परत खराब होऊन जायचे आणि मग ते पिवळे असे लालसर पडायचे, त्याच्यामुळे ते अजून जास्त खराब दिसायचे। न्यूजपेपर पण मिळत नव्हते वेळेवरती, त्यामुळे मग म्हटलं की नको। एकदा मग वॉलपेपर होता माझ्याकडे, मग वॉलपेपर लावला होता आणि तो भरपूर दिवस टिकला चांगला। या पावसाळ्यामध्ये तो वॉलपेपर खराब झाला, म्हणून मग काढून घेतला। पण तो काढल्यानंतर आता किचनच्या खिडकीला लावायला वॉलपेपर नव्हता, म्हणून म्हटलं एक वॉलपेपर बोलवून घ्यावा ॲमेझॉनवरून। तर खूप कमी किमतीत मिळाला मला, हे हा 218 रुपयाला मिळाला ॲमेझॉनवरून। तर म्हणजे डिलिव्हरी चार्जेस लागले। चला आता खोलून दाखवते तुम्हाला कसा आला तो, जो बोलवला तोच आला का ते खोलून दाखवते आणि सोबतच त्यांच्या खिडकीला वॉलपेपर लावून सुद्धा घेते। तर हे बघा, असा वॉलपेपर बोलवला होता। लाईट कलर आहे, एकदम डार्क कलर नाही आहे, लाईट कलर आहे। आणि आमच्या रूमला जो कलर आहे ना तो असा येलो कलर मध्ये आहे, म्हणजे लाईट येलो कलर। तर मग त्याला मॅच होईल असा मी वॉलपेपर बोलवला होता। प्लास्टिक मध्ये पॅक करून पाठवलं, हे प्लास्टिक निघणं मुश्किल। कलर असा आहे बघा, तुम्हाला दिसत असेल कलर, म्हणजे असा ग्रीन कलर आहे, लाईट ग्रीन कलर आहे, त्यामध्ये पिंक कलरचे फ्लावर आहे गुलाबाचे। तुम्हाला असं दाखवलं मी। आता बघू लावल्यानंतर कसा दिसतो ते। थांब शिवायचं हे करून अद्वित झोपलेला आहे, म्हणून मला हा वॉलपेपर काढायला ते जमलं नाही, त्याचीच लुडबुड असते। तर हे बघा, तर अशा कलरमध्ये वॉलपेपर आहे। तर याला फेविकॉल वगैरे लावण्याची गरज नाही आहे, याला आधीच चिकट अशी दिलेली आहे पाठीमागे, म्हणजे याला फक्त असं काढायचं आहे। तर आपल्याला हे ना असे काढायचं आणि लावायचं आहे, असते ते ना। तर खूप छान असा आहे, मला भरपूर मोठा आहे हा वॉलपेपर आणि छान दिसतो, डिझाईन वगैरे कलर वगैरे छान आहे। खिडकीच्या एका काचेचं माप घेतलंय आणि त्याला ना अशी कट करून घेतली, म्हणजे आपल्याला माप कळतं आणि सोबतच परत तेवढंच मला माप दुसऱ्या खिडकीसाठी लागते, म्हणून असे डबल मी फोल्ड करून पेपर कट करून घेतला। तर या साईजचे मी वॉलपेपर कट करून घेतले 2, तर 2 खिडकींना मी लावून देते। खाली दादा सोबत खेळायला। तर एका खिडकीला वॉलपेपर लावून झालं, ते बाजूला खिडकी करते, तर दुसऱ्या खिडकीला वॉलपेपर लावते। Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings
as the chemicals that take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand. आता खिडक्यांना वॉलपेपर लावून झालेला आहे. तर हे बघा बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवते खिडकीला लावलेला वॉलपेपर. हा बघा असा दिसतो वॉलपेपर. खूप मस्त दिसतंय. कलर खूप छान आहे. हे बघा दोन्ही खिडक्यांना वॉलपेपर लावून दिलाय. अर्धी कमी खिडकी वॉलपेपरने झाकल्या गेली आणि अर्धी जास्त खिडकी जी आहे ती ओपन आहे. तर हे मस्त झालं. हे बघा. आणि हा जो वॉलपेपर आहे ना हा उरलेला वॉलपेपर आहे. एवढा रोल आता वॉलपेपरचा उरलेला आहे आणि तुम्हाला दिसत आहे ना. तर हाच कलर आहे वॉलपेपरचा. हे बघा असा वॉलपेपरचा कलर आहे आणि ही साईज आहे वॉलपेपरची. तर इथे आता लावून झालेला आहे वॉलपेपर. हे बघा इकडे या खिडकीला पूर्ण खिडकीला लावून दिलेला आहे असा वॉलपेपर. इथून पुढे जो तुम्ही व्हिडिओ बघणार तो व्हिडिओ ना एक दिवस आधी शूट केला होता. तो तुम्हाला बघायला मिळेल. आणि आज ना वॉलपेपर लावला तो व्हिडिओ मी याच व्हिडिओमध्ये जोडलेला आहे. तर आता वाजत आहे संध्याकाळचे 6. नंतर मग मुलं उठले त्यांना जेवण वगैरे दिलं. मी चहा वगैरे घेतला संध्याकाळचा दुपारचा वगैरे चहा घेतला आणि त्यानंतर आता ना जाते मंडईमध्ये भाजीपाला आणायला. मिस्टरांना आता हप्ताभर जमणारच नाही आणि हप्ताभर मग भाज्यांचा प्रश्न पडतो. तसे 3 दिवस आता शिवांशला सुट्टीच आहे. शनिवार रविवार आणि सोमवार रक्षाबंधनची सुट्टीच आहे. शिवांशचा काही एवढं टेन्शन नाही पण मिस्टरांना आता डब्यावरती द्यायला भाज्या लागतेच. आणि बाकीचं म्हणजे लसूण कांदे बटाटे वगैरे आणायचे आहेत. त्याच्यामुळे मग तिकडे मंडईमध्ये गेलेलंच बरं राहणार इकडनं आणण्यापेक्षा. कारण तर इकडे मग 4 दुकानं फिरावं लागणार छोटे छोटे. आणि मंडईमध्ये गेलं तर कसं सगळे एकाच ठिकाणी बसलेले असतात. त्याच्यामुळे म्हणजे जवळ बसलेले असतात तर तिथून आरामात घेता येते. म्हणून मग मंडईमध्ये जाते. पण मंडईमध्ये गर्दीच असणार. तर चला मग आता निघते घरून. हे बघा इकडे दोघेही आहे. पिशवी पण काढून घेतलेली भाजीपाला आणायला. तर चला मग आता निघते मंडईमध्ये. मंडईजवळ गेल्यानंतर बोलते तुम्हाला. तर आता आलो मंडईच्या जवळ. पुढे मंडई इथे बघा अद्विक गाडीवरती. चला मग मंडईत जातो भाजीपाला घेतो. पुढे आहे मंडई इकडे. चला जाऊ तिकडे. गाडी इथे लावली. आता निघालो. इकडून ये शिवांशी इकडून ये. तर आता आलो मंडईमध्ये भाजीपाला घेतो. भाजीपाला घेऊन झाला की मग बोलते. तर आता भाजीपाला घेऊन आलो. हे बघा इकडे. तर 40 मिनिटामध्ये पूर्ण भाजीपाला घेतला आणि आता घराकडे निघालो. तर भाजीपाला घेताना काही शेअर करता आलं नाही कारण तर खूप जास्त गर्दी होती आणि मुलं होते सोबत दोघे जणी. इकडे शिवांश आहे इकडे अद्विक आहे. आणि आता घरी जाते. घरी गेल्यानंतर बोलते. आता मंडईमधून भाजीपाला घेऊन घरी आलो. पिशवी मी गॅस ओट्यावरती ठेवली होती तर इथेच आहे. आणि आल्या झाडू मारून दिला घराला पहिले आणि मुलांना फ्रेश करून दिलं. हातपाय वगैरे चांगले धुवून दिले. तर इथे बसले दोघे जणी बघा. भाजीपाला काढते. पहिले तर मेथी आणि पालक आणली मी कारण तर पालक न पाहिजे घरी मुलांसाठी म्हणजे असं पराठे वगैरे करायला किंवा मग पातळ डाळ पालकची भाजी पातळवाली करायला. हे काढून घेते इथे भाजीपाला. अडूची एक जुडी घेऊन आले. 10 रुपयाला मिळाली ही जुडी. तर एक जुडी घेऊन आली. पानं किती बघा 3 आणि 2 5 पानं आहे आणि 10 रुपयाला ही जुडी मिळाली मला. लसूण कांदे आणि बटाटे हे सगळे महत्वाचे होते तर मग ते आणले. इथे आहे बघा. तर चला आता हा भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवून देते नीट करून आणि जे कांदे बटाटे आणि लसूण आहे तर ते दुसरीकडे ठेवते. बाकीच्या भाज्यांना ठेवून दिले मी फ्रीजमध्ये आणि कांदे बटाटे लसूण वगैरे सगळे ठेवून दिले आहे. फक्त आता ह्या पालेभाज्या आहेत हो ना. तर आता वाजले 7:30. स्वयंपाकाला उशिराने सुरुवात करते आज कारण तर सगळ्यात पहिले तर पटापट ह्या भाज्या नीट करून घेते. ह्या पालेभाज्या नीट करून घेते आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करते. तर चला आधी कोथिंबीर पालक आणि मेथी नीट करून निवडून ठेवते आणि त्यानंतर बोलते. तर आता झाल्या भाज्या निवडून पालक आणि मेथी निवडून झाली. तर भरून ठेवून देते. आणि आता मी स्वयंपाकामध्ये पालकची डाळ भाजीच करते. भात आणि चपात्या करते. मिस्टर पण लवकरच आले आज. नेहमी तर 9च्या नंतरच येतात. आज 8 वाजताच्या दरम्यान 8-8:30च्या दरम्यान. आता 8:30 वाजता. चला तर मग आता स्वयंपाकाला सुरुवात करते आणि स्वयंपाक करून घेते त्यानंतर बोलते. तर आता ना स्वयंपाक झालाय. डाळ पालकची भाजी केली तर ती आता इकडे उकडत आहे आणि इकडे ना मी कोथिंबीर धुवून घेतली डाळ पालकच्या भाजीमध्ये टाकायला.
तर ती आता कट करून टाकून देते. सोबतच जेवणाची सुद्धा तयारी करते. मिस्टर लवकर आले तर आता लवकर जेवण करायला बसतो आम्ही, नाहीतर ह्या टायमाला येतात ते. जास्त वेळ नाही लागत डाळ पालकची भाजी चपात्या भात करायला, मग लवकर होऊन जाते. आणि चिरलेली कोथिंबीर. चला तर मस्त डाळ पालकची भाजी तयार आहे, चपात्या भात तयार आहे आणि जेवणाची सुद्धा तयारी करून घेतली आहे. आता आम्ही जेवण करतो आणि त्यानंतर बोलतो तुमच्याशी. चला तर मग जेवण वगैरे करून झालं, आवरून घेतलं आणि आता मस्त आराम करतो. हा व्हिडिओ आता इथे सेंड करतो. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जेवण केलं ना, चला आता बाय बाय करून दे.